तर त्याच्या संदर्भात काल माननीय प्रशासक यांनी की माझ्यावर FIR दाखल करा वगैरे असं चौकशीचे आदेश दिले। तर साधारण जे हे बिल निघले ते डिसेंबर 2024मध्ये निघलेलं आहे। त्याची बिलाची रक्कम ही GST सकट 72 लाख रुपये, मी जी रक्कम होती ती स्पेसिफिक रक्कम मी माझ्या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। माझ्या खात्याला 67 लाख रुपये आलेत, हे रितसर पैसे आलेले आहेत। माझे साईटवरती जागेवरती एक 30 ते 35 लाख रुपयाचं काम झालेलं आहे। ॲडव्हान्स जसं कामं ॲडव्हान्समध्ये होतात तसं ॲडव्हान्समध्ये स्वरूपात पैसे देण्याची तरतूद आहे। ते पैसे ॲडव्हान्समध्ये दिलेले माझ्याकडे पैसे आहेत ते ह्या कामाचे अजून 93 लाख रुपये महापालिकेमध्ये बिलाचे शिल्लक आहेत। जर मला घोटाळाच करायचा असता तर मी ते 93 लाख रुपये ठेवले असते का, तेही काढले असते ना, जर मी खोट्या सह्या करून काढल्या असत्या तर। तुम्ही जागेवरती माझ्या कोणी आरोप केला आहे आणि ज्यांनी हे बिल काढण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हे बिल आता माझ्या अधिकारी म्हणतात की आमच्या सही नाही, हे बिल काढण्यासाठी मी प्रत्येकाची टक्केवारी मी त्या ठरलेली टक्केवारी दिलेली आहे। माझी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना शासनातून असलं की 2%, महापालिकेचा फंड असला की 1%, ह्याच्याप्रमाणे त्यांना 1,20,000 रुपये, गायकवाड मॅडमांना 1,20,000 रुपये, उपशहर अभियंत्यांना 60,000 रुपये, पवडे अकाउंटमधील क्लार्क आणि अधीक्षक यांना लाखाला 100 प्रमाणे 6,000 रुपये। त्यानंतर ते बिल पुढं जातं लेखापरीक्षणमध्ये क्लार्कला लाखाला 100, जे उपलेखापरीक्षक असतात त्यांना लाखाला 200, मिसाळ मॅडम आहेत त्यांना लाखाला 200, साधारण मी लेखापरीक्षक विभागामध्ये 30,000। ओव्हरऑल हे बिल मिळण्यासाठी 3-3.5 लाख रुपये मी टक्केवारीच्या स्वरूपात त्यांना मी दिलेले आहेत। खोट्या सह्या करून असं पैसे उकळणं शक्य आहे वाटते, काय नेमके यामध्ये झाले आणि काय त्यांचं म्हणणं आहे की खोट्या सह्या करून बिल काढले अशी कबुली तुम्ही दिलेली आहे महापालिकेच्या, ते नेमकं काय झालं? ज्या दिवशी पत्रकार परिषद झाली, माझ्यावरती पत्रकार परिषद घेऊन माझ्यावरती आरोप करण्यात आला, त्या दिवशी साधारण दुपारच्या दरम्यान मला महापालिकेतील गायकवाड मॅडमांचा फोन आला। त्यांच्या वरिष्ठांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी मला जर माझ्याकडनं जर लेखी ते घेतलं असं तर मी ते महापालिकेत सादर केलं। त्यांनी मला एका राजारामपुरीतल्या कॅफे रॉनमध्ये बोलवून घेतलं की हे तुम्ही असं पत्र द्या, तुमच्या FIR होणार नाही, आम्ही तुम्हाला यातनं वाचवू, तुम्ही असं करा। आणि त्याच्याकडनं माझ्याकडनं माझी 40 ते 50 लाख रुपये डिपॉझिट अजून महापालिकेमध्ये आहे, जी 7-8 वर्ष मी जे काम केलेलं आहे ते तुम्हाला परत देणार नाही, तुमचा FIR करू, अशी माझ्यावरती दडपण आणलं। त्या दडपणामध्ये मी लेखी माझ्याकडनं लिहून घेतलं माझ्या हस्ताक्षरामध्ये। ह्याच्या आधीचे माझे सगळे पत्रव्यवहार हे टायपिंगमध्ये महापालिकेमध्ये झालेले आहेत। तुम्ही चौकशी किंवा तुम्ही खातरजमा करू शकताय। ते माझ्यावरती बर्डन आणल्यानंतर प्रेशर करून माझे पैसे देणार नाही, FIR करणार, बाकी सगळ्या त्रासाला म्हणजे ते प्रेशर करून माझ्याकडे लिहून घेतलं गेलेलं आहे। खरं तर हे सगळं तुम्ही म्हटलं 3-3.5 लाख रुपये टक्केवारीनुसार, ही टक्केवारी देण्यापाठीमागचं कारण काय? तुमच्या कामात खोट असते म्हणून तुम्ही देताय की काय? हो का, आता हे सर्वसामान्य सगळ्यांना माहीत आहे, हे टक्केवारी घेतल्याशिवाय बिल निघत नाही। हे आज मी धाडस म्हणून हे धाडस म्हणून हे मी क्लिअर बोलून दाखवलं लागलो। हे तुम्हालाही माहीत आहे, हे घेतल्याशिवाय कुठलंही बिल पास होत नाही। हे त्यांना कमिशन मिळवणं, पगार सोडून पैसे त्यांना मिळवण्याची पैशाची सुटलेली हाव माझ्या म्हणण्यात येईल। मला एक सांगा की महापालिकेत क्लार्क वगैरे असे भरपूर असतात, नेमक्या कोणत्या क्लार्कांना तुम्ही पैसे दिलेत त्या अधिकाऱ्यांची नावं सांगा पदाची। नेत्रदीप सरनोबत शहर अभियंता माझी, कनिष्ठ अभियंता प्रज्ञा गायकवाड मॅडम, कांबळे साहेब उपशहर अभियंता, सूर्यवंशी साहेब पवडे अधीक्षक, नाईक साहेब क्लार्क, लेखापरीक्षक म्हटलं क्लार्क मॅडमचं मला नाव माहीत नाही, परीट मॅडम उपलेखापरीक्षक, मिसाळ मॅडम, इवन मी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनाही 60,000 रुपये दिलेत। हे तुम्हाला कॅफेत काल ज्या कॅफेमध्ये तुम्हाला बोलवण्यात आलं होतं ते कॅफे माझ्याकडे ह्यांना मी कसे पैसे दिले, कुठे पैसे दिले, याचं ऑडिओ व्हिडिओ सगळे प्रूफ आहेत। मी ते योग्य वेळ आले की मी 100% तुमच्यासमोर मांडीन। सगळ्यांचे कुणाला पैसे किती दिले, काल एक छोटं म्हणून लोकमतला मी पैसे ट्रान्झॅक्शनचे हे दिलेलं आहे, हे खरंच आहे का नाही मी काहीतरी तथ्य असल्याशिवाय बोलत नाही। तुम्ही कुठल्या कॅफेत तुम्हाला बोलवलं? महापालिकेत अशा गोष्टी ज्या आहेत त्या करणं योग्य होतं, मात्र कॅफेत बोलून अशा पद्धतीचं अधिकाऱ्यांकडून जर तुमच्याशी बोलणी होत असेल तर ती गंभीर आहे। कुठल्या कॅफेत झालं आणि नेमकं काय त्या ठिकाणी झालं? राजारामपूर TP ऑफिस कॅफे रॉन म्हणून आहे, तर साधारण 2 ते 4च्या दरम्यान मला तिथं बोलवून घेण्यात आलं। तिथलं तुम्ही CCTV फुटेज चेक करा, माझ्याकडे आहे ऑलरेडी CCTV फुटेज माझ्याकडे आहे, पण ते तुम्ही खातरजमा करा। तिथं कोण होतं, काय होतं तुम्ही करा ना खातरजमा। प्रशासकीय मान्य मॅडमांना माझी विनंती असेल, तुम्ही तिथं ते फुटेज चेक करा, मागवा। सध्या जे आता आपली कृती समिती आणि ह्यांची जे कामाचे जे चालू आहे त्यातली मोजकी जे ठेकेदार आहेत त्यांनी ॲडव्हान्समध्ये कामं केलेले आहेत, ते कुठं तर झाकावं, एखादं टेंडर मंजूर व्हायच्या आधी काम झालं असेल
आणि ते नंतर तुम्ही त्याचं टेंडर करता त्याचं बिल, मग त्यात किती भ्रष्टाचार होत असेल. समजा मंजूर काम 2022मध्ये आहे, त्याचं टेंडर तुम्ही 23मध्ये केला, त्या 2022 पासून 23मध्ये काय प्राईस एस्केलेशन झालं असेल. तुम्ही 2000मध्ये त्या कमी रेटला काम केलं, त्या वरच्या जो गॅप असेल त्याचं वाटणी, त्याचं सेटलमेंट, ह्या गोष्टी झाकण्यासाठी माझ्यावरती आरोप झाला आहे. बरं, मी कुठल्याही चौकशीला पुढे जायला तयार आहे. तुम्ही आहे असं सगळी म्हटलं, आपण आहे असं साईटवरती जाऊया, तिथं माझे पाईप पडलेले आहेत का नाहीत, केलेले आहे का नाही, ॲडव्हान्स कामाची रक्कम देण्याची पद्धत आहे. जसं काम ॲडव्हान्स करून घेतलं जातं तसं ऑफलाईन का जाणार, पण पैसे समजुतीनं दिले जातात, कारण की मार्चला पैसे परत जाणार होते असं. आणि त्याचं रितसर माझ्याकडं महापालिकेनं मला नोटीस काढलेली नोटीसही आहे. योग्य वेळी मी योग्य सगळे पुरावे माझ्याकडे आहेत, हे मी सादर करीन. मुख्यमंत्र्यांना जो मेल केलाय त्यामध्ये बबन पवार यांनी, आता तुम्हाला मी म्हणतो, कदमवाडी जाधववाडी रोड घ्या, तिथला कॉन्क्रीटीकरण झालेला, त्याचं बिल किती आहे बघा, झालेल्या कामाची बिल किती अदा केले आणि काम किती झालेलं आहे. तुम्ही त्या प्रशासकांना, माझा प्रश्न आहे की तुम्ही त्याचीही चौकशी करा. माझ्यासोबत सगळी अधिकारी, मी त्यांची सगळ्यांची चौकशी करा. मी तयारच आहे प्रत्येक चौकशीला पुढे जायला. टेंडरमध्ये तुम्हाला जे पैसे दिलेले होते कामाच्या दर्जासाठी, किमान तुम्ही वाटता त्यातले 25-30%, याचा कामावर कितपत परिणाम होतो? साहेब, जर एखादी वस्तू 100 रुपयाला मिळेल, प्रॉपर क्वालिटी होत असेल, 100 रुपये त्याची वस्तूची किंमत असेल, त्यातलं जर 25 रुपये गेले, त्या कामाची क्वालिटी 100% खराब होणार. कसं भरून काढणार साहेब? कामाचा आता रस्ते, गटर, ड्रेनेज लाईन आपल्या कोल्हापुरातली घ्या, हे निकृष्ट दर्जा होण्याचं कारण काय? ही टक्केवारीच आहे. हीच टक्केवारी आहे ना साहेब. साहेब, योग्य वेळी आल्यानंतर तुम्हाला मी इथं खातरजमा सांगतो, ऑडिओ व्हिडिओ पैसे ट्रान्झॅक्शन झालेले माझ्या अकाउंटवरनं चेक गेले, मी तुम्हाला सगळ्याचं प्रूफ देऊ शकतो. हे मी कोर्टातही सादर करू शकतो. आता ज्या पद्धतीनं ठेकेदार जे आहेत ते आत्महत्या आता करायला लागले, आजपर्यंत अनेकांची आत्महत्या पाहिल्या, मात्र ठेकेदारांवर ही वेळ येते, याला नेमकं कोण जबाबदार आहे? आता देखील तुम्ही गंभीर आरोप अधिकाऱ्यांच्या वरतीच केले. याला जबाबदार सर्व ही टक्केवारी घेणारी भ्रष्ट अधिकारी आणि त्यांच्या स्वरूपात असणारी काही लोक आहेत. काही ठेकेदारांना वाचवण्यासाठी अधिकारी जे भ्रष्ट केलेले आहेत, ते हर्षल, आता जो हर्षल माझाही मित्रच होता, तो आता आत्महत्या केली त्यानं, तो ज्या परिस्थितीत गेला त्या परिस्थितीमध्येच मी आहे. हे माझं 3-3.5 कोटीचं काम होतं, 2 कोटी 83 लाख रुपयाचं काम. ह्या आत्तापर्यंत 4 लाख रुपये, म्हणजे 5 बिलं झालीत माझी, साधारण 180च्या आसपास. तरी त्याला तुम्ही गुणिले 8% जरी केला तरी साधारण 8-9 लाख रुपये मी ह्या कामासाठी वाटलेले आहेत टक्केवारीच्या स्वरूपात. मी स्पेसिफिक नावं घेऊन तुम्हाला मी सांगितलेले आहेत, आणि तथ्य असल्याशिवाय मी ती नावं सांगितली नाहीत. त्याचे एव्हिडन्स, ऑडिओ व्हिडिओ, तिथले लोकेशन्स, त्यांना पैसे ट्रान्झॅक्शन केलेले, त्याचे चेक माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.